नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वाकोडीच्या प्राचीन जागृत चमत्कारी शिवमंदिरात उसळणार महाशिवरात्रीला भक्तांची गर्दी। विदर्भात अशी अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत जिथे दररोज भाविकांची मोठी गर्दी असते। नागपूरपासून 33 किलोमीटर अंतरावर पाटणसावंगी ते खापा रोडवर वाकोडी गावात कन्हान नदीजवळ निसर्गरम्य स्थळी एक प्राचीन जागृत व चमत्कारी शिव मंदिर असून त्यात विशाल असे शिवलिंग आहे। वाकोडी येथील सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे प्राचीन शिव मंदिर कन्हान नदीच्या काठावर 16 एकरात पसरले आहे। येथील 60 अधिक खांबांनी बांधलेले या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात प्रवेश करतात प्रत्येक भाविकांना एक वेगळी अनुभूती मिळते। मध्य प्रदेशातील पचमढी येथून उगम पावणाऱ्या कन्हान नदीचा काठ मंदिरातील काळ्या दगडाचे शिवलिंग आणि त्यावर लाल रंगाचा डाग दिसून येतो। या प्राचीन मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे की सुमारे 300 वर्षांपूर्वी शिवशंकराच्या आज्ञेनुसार शिवभक्त तपस्वी संत दशरथ गिर महाराज हिमालयातून पायी वाकोडीला पोहोचले आणि 7 दिवसाची तपश्चर्या सुरू केली। तपश्चर्यात कोणताही विघ्न येऊ नये याकरिता मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला, पण 4थ्या दिवशी गावकरी मंदिरात पोहोचले आणि ते उघडण्यासाठी वाजवू लागले। यामुळे तपस्वी दशरथ गिरी महाराजांची तपश्चर्या भंग झाली। म्हणून जवळ ठेवलेले त्रिशूल उचलला व स्वतःच्या शिरच्छेद करून शिवशंकराला रक्ताचा अभिषेक करून आपले प्राण सोडले। तेव्हापासून आजवर मंदिरातील शिवलिंगवर रक्ताचे डाग दिसून येतात। मंदिर परिसरात छोटे चौरागड, चित्रशाळा माता, हनुमान मंदिर यासह कित्येक मंदिरे आहेत। हा परिसर भाविकांना चौरागडची आठवण करून देते। मंदिराच्या जीर्णोद्धार प्रगतीपथावर वाकोडी येथील प्राचीन शिव मंदिराचे नूतनीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे। मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देविदास मदनकर, सचिव अतुल बांगरे, उपाध्यक्ष रघुनंदन पराते हे प्रयत्नशील आहे। मंदिराच्या विश्वस्थानाच्या मते या मंदिरात अष्टधातूपासून बनलेले एक मोठी घंटा होती ज्यावर 1294 वर्ष कोरले होते, परंतु 15 वर्षांपूर्वी ही घंटा चोरीला गेली होती। या प्राचीन शिव मंदिराचा समावेश राज्यातील प्राचीन मंदिरामध्ये करून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला। महाशिवरात्री नवरात्रीला भक्तांची गर्दी। सावनेर तालुक्यातील या जागृत शिव मंदिरात दूरवरून शिवभक्त आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी येत श्रद्धा आणि उत्साहाच्या अद्भुत दृश्य हरवून जातात। मंदिराचे नैसर्गिक सौंदर्य, नदी आणि मंदिर सभोवतालच्या हिरवगार वेढलेले दृश्य मनाला मोहून टाकते। श्रावण मास, महाशिवरात्री आणि नवरात्र उत्सवात येथे भक्तांचा सागर उसळतो। असे मानले जाते की जो कोणी भक्त एकदा भोलेनाथाच्या दारी नतमस्तक होतो तो पुन्हा या मंदिरात येतो। सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट।